नाशिक रोड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत 3 अट्टल संशयित चोरट्यांकडून 6.5 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्यांच्यावर 9 गुन्ह्यांची उकल करण्यात यश प्राप्त केले आहे। 31 डिसेंबर रोजी नाशिक पुणे महामार्गावर पळसे गावात चोरट्यांनी देशी दारूच्या दुकानात चोरी केली होती, ज्याचा तपास करत नाशिक रोड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले। संशयित चोरट्यांमध्ये रजनीकांत पुंजाराम त्रिभुवन, अशरफ हमीद शेख, दिलीप रामदास यादव यांचा समावेश आहे। या तिघांनी नाशिक रोड, उपनगर, पंचवटी, संगमनेर व श्रीरामपूर मध्ये घरफोड्या केल्या होत्या। त्यांच्याकडून एक सेंट्रो कार, 5 दुचाकी आणि देशी दारू मिळवून 6.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले। अशरफ हमीद शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 40 पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे। याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी अधिक माहिती दिली। नाशिक रोड पोलीस स्टेशन अंतर्गत जे दाखल काही घरफोडीचे आणि चोरीचे गुन्हे होते, त्याच्यामध्ये गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आणि आमच्या डीबीच्या टीमनी वर्क केल्यामुळे अट्टल गुन्हेगार या ठिकाणी ताब्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून एकूण 9 गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत। त्याच्यातले आयुक्तालयातले 6 गुन्हे आहेत आणि अहिल्यानगर जिल्ह्यातले 3 गुन्हे आहेत, असे 9 गुन्हे ओपन झालेले आहेत आणि एकूण 6,50,000 रुपयाचा चोरीमध्ये गेलेला मुद्देमाल या ठिकाणी हस्तगत झालेला आहे। त्याबाबतची संपूर्ण माहिती आमचे टीमचे इंचार्ज PSI पवार आपल्याला या ठिकाणी देतात। त्याची पार्श्वभूमी तो अट्टल गुन्हेगार आहेत, त्याच्यावरती घरफोडीचे आणि चोरीचे अनेक जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी गुन्हे आहेत। काही त्याच्यावरती शरीराविरुद्धचे देखील या ठिकाणी गुन्हे आहेत आणि तो गुन्हेगारीच्या प्रवृत्तीचा या ठिकाणी आहे आणि तो नाशिक मध्ये राहत असल्याची आम्हाला माहिती मिळाली होती आणि त्याच्यानुसार त्याला ताब्यात घेतलं, चौकशी केली आणि गुन्हे निष्पन्न झालेले आहेत। सिन्नर फाटे ते दारूचे दुकान शटर उचलून फोडून त्यातून जवळजवळ 1.5 लाखाचा माल चोरी केला होता। त्याबाबत उपनी श्री अशोक गिरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर गुन्ह्याचा तपास करत होतो। सदर तपासात सीसीटीव्ही कॅमेरे जे बघितले त्यामध्ये आमचे दोन्ही टनच्या टीम यांनी बारकाईने निरीक्षण केलं असता गाडीचा नंबर निष्पन्न केला आणि तो जो आरोपी आहे, ती जी गाडी आहे ती अशरफ शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार जो नाशिक ग्रामीण, अहिल्यानगर या अशा परिसरात मोठ्या प्रमाणात चोरीचे गुन्हे करतो याची माहिती मिळाली। सदर माहितीवरून आम्ही तांत्रिक व मानवी संसाधनाचा वापर केला आणि समुद्र आरोपी हा सिन्नर फाटा व त्यातील दुसरे आरोपी अहिल्यानगर दोन्ही इथे असल्याची आम्हाला माहिती मिळाली। त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी जाऊन त्या आरोपींचा शोध घेतला। त्यातील सिन्नर फाटा येथे आरोपी ताब्यात घेत असताना अशरफ शेख हा अतिशय चाणाक्ष व शरीर यष्टीने मजबूत असल्याने तो सकाळी पहाटे 4:30-5 वाजताच्या दरम्यान चहा पिण्यासाठी एका टपरीवरती आला आणि जशी आमची टीम तिथे सापळा लावून बसली होती, तिथे विशाल कुवर आणि अजय देशमुख यांनी गाडीतून जसे उतरले तसं तो पळून जाऊ लागला। जवळजवळ 100 मीटर पळत मागे त्याचा पाठलाग करून पळत जाऊन त्यांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्याच्या माहितीवरून इतर आरोपी निष्पन्न झाले। त्यांच्याकडे केलेल्या सविस्तर तपासात आणि त्यातील मुद्देमाल जप्त केलेला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार टेमगर करत आहेत। या कारवाईमध्ये पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मोनिका राऊत आणि डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार अविनाश देवरे, विजय टेमगर, संदीप पवार, संतोष पाटील, विष्णू गोसावी, समाधान वाजे, नाना पानसरे, अजय देशमुख, रोहित शिंदे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, संतोष इंगळे, गोकुळ कासार, सागर आडणे, नितीन शिंदे, योगेश रानडे आदींनी पार पाडली आहे। NCN न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे, नाशिक रोड।